व्ह्यूअर्स नमस्ते. आपण डेव्होस स्वित्झर्लंडला आहोत आणि आपल्यासोबत आज महाराष्ट्राची डेव्हलपमेंट बद्दल बोलण्यासाठी आहे स्वतः चीफ मिनिस्टर साहेब देवेंद्र फडणवीस जी. साहेब 6 स्टेट्स आलेले, बट न्यूज मध्ये माझं मते महाराष्ट्रच आहे. असं का काय केलं नेमकं तुम्ही? असं आहे की महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, हे पॉवर हाऊस आहे. महाराष्ट्र हे इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करतं. आज देखील आम्ही 32 MOUs केले आहेत. 6 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आज झालेली आहे आणि उद्या पण या ठिकाणी होणार आहे. शेवटी गेल्या 10 वर्षामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून भारताला एक ग्लोबल लिडरशिप पोझिशनमध्ये आणलेलं आहे. त्यामुळे जगातल्या लोकांना भारताची अर्थव्यवस्था एक ब्राईट स्पॉट वाटतो आणि म्हणून लोक भारतात इन्व्हेस्ट करतात. आणि भारतात जेव्हा इन्व्हेस्ट करतात त्यावेळेस अर्थातच मोठा ग्लोबल कम्युनिटीचा विश्वास महाराष्ट्रावर आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये देशामध्ये जो काही FDI आला आहे त्यातलं 40% एकट्या महाराष्ट्रात आला आहे. 60% इतर भारताच्या राज्यांमध्ये आला. मोठा वाटा आहे. हा मोठा वाटा आहे. सो महाराष्ट्र हे एक पॉवर हाऊस आहे. नंबर्सच्या दृष्टीने मागच्या वर्षी 3.5 लाख कोटी होतं महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट WF मध्ये MOU जे साईन झाले होते, आणि या वर्षी तुम्ही म्हणता आजच 6 लाख कोटीचं MOU साईन झाले. तर टोटल काय किती होणार आहे, अंदाज काय? हे चांगलं राहील. आता उद्या सांगू, परवाची परवा सांगू. बरं, रोजचा थोडा नवीन जे एंटरप्रेन्योर्स आहे आपले महाराष्ट्रात जे एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांना इथे यायचंय आणि नवीन MOU साईन करायचंय, त्यांच्यासाठी काय मेसेज आहे? त्यांना जर इन्व्हेस्टमेंट हवी, सगळ्यांनी इथे आलं पाहिजे असं नाही. महाराष्ट्रातल्या लोकांनी महाराष्ट्रात MOU साईन करता येईल. हा ग्लोबल नेटवर्किंग फोरम आहे, त्यामुळे ग्लोबल इन्व्हेस्टर्स इथे भेटतात. आपल्या भारतातलेही जे अनेक कंपन्या ज्या ग्लोबल आहेत, JSW ग्लोबल आहे, टाटा ग्लोबल आहे, अशा ग्लोबल कंपनीज इथे इंटरॅक्ट करतात. त्यामुळे ज्यांना इथे करायचं ते इथे करू शकतात, बाकी महाराष्ट्रातही करू शकतात. अंबर मला बोलत होते की गडचिरोली सारख्या म्हणजे जे ठिकाण आहे तिथे तुम्ही आज 3-1 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणलेली आहे. एक चांगला इन्व्हेस्टमेंट गडचिरोली देतात. स्टील सेक्टरमध्ये 3 लाखाची नाही, पण एक मेजर इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. आणि ऑफ लेट गडचिरोलीने खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट केले आहेत. थँक्यू फॉर स्पीकिंग टू पुणेकर न्यूज. थँक्यू सर.